पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। आरोपी आरिफ सय्यद हा संबंधित विद्यार्थिनीला ऑनलाईन पद्धतीने रोबोटिक्सचे शिक्षण देत होता। लहानपणापासून ओळख असल्याचा फायदा घेत त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले। आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत। एक 14 वर्षाची मुलगी जी 9वीला आहे, ती रोबोटिक्सचं शिक्षण घेण्यासाठी आरिफ सय्यद नावाच्या एका शिक्षकाच्या घरी जात होती. ॲक्च्युली तो शिक्षक जो आहे तो अगदी लहानपणापासून म्हणजे ज्युनियर सिनियर KG पासून तिचा शिक्षक आहे. बऱ्याचदा ती मुलगी त्या शिक्षकांच्या घरीसुद्धा मुक्कामी थांबलेली होती. तिचा थोडासा विश्वास चांगला संपादन केलेला होता आणि 2-3 आठवड्याच्या पूर्वी त्या मुलीचा थोडंसं लैंगिक छळ करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याबद्दल तिनं घरी 1-2 दिवस काही सांगितलं नाही आणि तिनं तिच्या बहिणीला याच्याबाबतची माहिती दिली. त्यामुळं त्या बहिणीनं लगेच पोलिसांना कळवलं. पोलिसांनी खात्री केली आणि पोलिसांची जेव्हा खात्री पटली तेव्हा लगेच त्यांनी पोलीस कंप्लेंट या आरिफ सय्यद याच्या विरोधात दिली. FIR दाखल केलेला आहे. कालच या शिक्षकाला आम्ही अटक पण केलेली आहे. आज कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं होतं. 17 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।